ज्याला 4-4 लाख रुपये पगार असतं त्याच्या हातून भ्रष्टाचार होताना दिसतं आणि कोणाच्या हातातले पैसे घेतो अध्यक्ष महोदय? जो 8 तास काम करतोय त्याच्या खिशात हात घालणारी औलाद आहे. खरे मर्द असन तर सांगा, कुठे गेले तुमची मर्दांगी? खाण्याचा विचार झाला, पिकून आल्यावर तलवार चालवण्याचं काम केलं सर. आम्ही चूप बसतो कारण आम्हाला तिकीट पाहिजे. तिकीट नाही दिली तर आम्ही निवडून येत नाही. सदस्य बच्चूभाऊ कडू. अध्यक्ष महोदय, खरं तर आपण योजना जेव्हा वाचल्या तेव्हा लक्षात येतं अध्यक्ष महोदय का श्रमावर आधारित काही योजना इथे दिसत नाही. आम्ही किती कष्ट करायचं, किती मेहनत करून आम्ही जगाचं. तुम्ही एसटीतला ड्रायव्हर असेल, कंपनीतला कामगार असेल, भांडे घासणारी महिला असणार अध्यक्ष महोदय, या सगळ्या शेवटच्या टप्प्यात काम करणाऱ्या माणसाला आम्ही काय देतो? आम्ही मागितलं काय आणि आम्ही देतो काय याचं खरं तर चिंतन मंथन होणं फार गरजेचं आहे. अधिक मेहनत करायची आणि पैसा काहीच भेटायचा नाही. अध्यक्ष महोदय, यावर कुठेतरी सगळ्या पक्षांना हा विचार केला पाहिजे का शेतात काम करणारा मजूर मार मार थकून काम करतं, त्याला हप्त्याचा एखादा बोनस तरी देतो का आपण? अध्यक्ष महोदय, त्या शेतामध्ये शेतकरी काम करून अपघातानं मरण पावला तर पैसे मिळतं, त्याला अपघाताचा निधी मिळतं. पण मजूर जेव्हा काम करतं अध्यक्ष महोदय, त्या मजुराला आपण एक खडकू सुद्धा देत नाही. शेतमजुरासाठी एकही योजना नाही. अधिक काम करणारा वर्ग आहे. तुम्ही 47च्या डिग्रीमध्ये अंशामध्ये काम करत असताना अध्यक्ष महोदय हरणाची पाठ काढी होतं आणि अशा वेळेस काम करणारे त्या मजुराला काय दिलं आम्ही? म्हणजे काम न करणारा घरी बसणाऱ्याला योजना भेटणार आणि कष्ट करणाऱ्याला काय देणार आहे तुम्ही? अध्यक्ष महोदय, यामुळे जो असंतोष आणि निराशा जे येतंय, श्रम मूल्यच जर आम्ही खतम केलं, श्रमच शिल्लक ठेवलं नाही, काम करणाऱ्यासाठी काही ठेवलंच नसेल तर काम करणार कोण? अध्यक्ष महोदय, त्या 45 मजल्याच्या बिल्डिंगवर काम करणाऱ्या मजुराची छाती मोजली पाहिजे ना अध्यक्ष. त्याच्यासाठी काय आमच्याकडे अध्यक्ष महोदय? आणि मग या सगळ्या याच्यामध्ये अतिशय जोखीम घेणाऱ्यासाठी आमच्याकडे खडकू द्यायला व्यवस्था नाही आहे. आणि मात्र आम्ही पाहतोय अध्यक्ष महोदय त्या नको त्या योजना, न मागणाऱ्या योजना आम्ही जाहीर करतो. याचं दुःख आहे अध्यक्ष महोदय. तुपाशी जगणारे लोक आणि उपाशी राहणारे लोक, आम्ही सगळेजण तुपाशी जगणारे लोक आहे. रोज खाण्यात आम्हाला 4 दिवसानं तूप पाहिजे आणि त्याच्यासाठी बोनस आहे अध्यक्ष महोदय. तो बिमार पडला तर त्याची व्यवस्था आहे आणि कष्ट करून उपाशीसाठी 5 लाख फक्त. मला हे समजत नाही अध्यक्ष महोदय, या दोन्ही पक्षांना कुठलाही पक्ष असू द्या, इथं व्यवस्था काय निर्माण केली? मस्जिद मुस्लिम खतरे में, हिंदू खतरे में. इथं ओबीसी आणि मराठा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न झाला अध्यक्ष महोदय. पण खरा वाद आम्ही पाहतोय अध्यक्ष महोदय, या देशामध्ये विषमता का वाढते अध्यक्ष महोदय? का त्याचं कारण असं आहे अध्यक्ष महोदय का बेमानीनं पैसा कमावणारे लोक आणि कष्ट करून उपाशी राहणारे लोक. प्रचंड मेहनत करायची अध्यक्ष महोदय, हाती काही सापडायचं नाही आणि बेमानीनं लागन तेवढा पैसा. एका गोदरेज जोड 3000 हेक्टर जमीन आहे मुंबईमध्ये. कोणी बोलायला तयार नाही आहे. इथं पाय आवरून आम्ही घरात झोपायला व्यवस्था आहे. अध्यक्ष महोदय, याकडे कोण लक्ष देणार आहे? आमचा गरीब जेव्हा शाळेत जातं त्याची अवस्था काय? आमचा गरीब जेव्हा हॉस्पिटलमध्ये जातं अध्यक्ष महोदय त्याची अवस्था काय? हे निवडणुकीचे मुद्दे होऊ शकत नाही, पण मराठा आणि कुंभी हे निवडणुकीचे मुद्दे होऊ शकतं. अध्यक्ष महोदय, खरा गरीब, खरा कष्टकरी मागं पडते. अध्यक्ष महोदय, इंडियन रिसर्च काउन्सिल इकॉनॉमिकचा अहवाल आहे अध्यक्ष महोदय, जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं आणि आता भाजपचं आहे. सन 2000 ते 2017च्या यामध्ये देशातल्या शेतकऱ्यांचं मी नाही म्हणत अध्यक्ष महोदय, 2000 ते 2017 17 वर्षामध्ये अध्यक्ष महोदय 45 लाख कोटीचं नुकसान शेतकऱ्याचं झालं. 45 लाख कोटीचं. हे माझ्याकडे नाही आहे. जे व्यवस्था भाजप सरकारमध्ये आहे ती काँग्रेसमध्ये होती. हे बदलत नाही. आणि अध्यक्ष महोदय, इंग्रजांनी 200 वर्षात जेवढं लुटलं नाही तेवढं 17 वर्षामध्ये बाजार आणि मोठ्या उद्योगपत्यांनी लुटलं शेतकऱ्यांना. लूट कोणाची होती अध्यक्ष महोदय? जो कमजोर आहे. जंगलामध्ये शिकार कोण करतंय? वाघ करतंय.
आणि इथं शिकार कोण करतंय? तर मग आमच्यासारखे काही लोकप्रतिनिधी असेल, काही उद्योगपती असेल, काही अधिकारी असेल, ज्याला 4-4 लाख रुपये पगार असतं, त्याच्या हातून भ्रष्टाचार होताना दिसतं. आणि कोणाच्या हातातले पैसे घेतो अध्यक्ष महोदय? जो 8 तास काम करतोय त्याच्या खिशात हात घालणारी औलाद आहे. अध्यक्ष महोदय, ही लूट थांबली पाहिजे. तुम्ही किती देता याच्यापेक्षा लुटलं किती ते महत्वाचं आहे. अध्यक्ष महोदय, साधा 48 तासाच्यात आमच्या हरिभाऊ पिंपळेनं सांगितलं, 48 तासाच्या आत जर डीपी दुरुस्त करून दिली नाही, मला खरे मर्द असेल तर सांगा, 48 तासाच्या आत डीपी दुरुस्त होते अध्यक्ष महोदय ग्रामीण भागातली? नितीन भाऊ, तुम्ही विद्युत ऊर्जा मंत्री होते? एक कारवाई नाही अध्यक्ष महोदय. एक आकोला टाकलं तर अर्ध्या तासात कारवाई होते. आमचा नियम आहे ना, आम्ही कायदा केला ना अध्यक्ष महोदय, का 48 तासाच्या वरतेच जर डीपी लावली तर त्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई दिली पाहिजे. एक कारवाई सांगा महाराष्ट्रात. कोई मर्द नाही बचा है अध्यक्ष महोदय. आणि मग अशा व्यवस्थेच्या विरोधात लढणार कोण अध्यक्ष महोदय? आपण आता केंद्र सरकारनं अध्यक्ष महोदय 100 कोटीहून अधिक कर्ज असणाऱ्या 264 कंपन्याचं 1,23,432 कोटी माफ केले. कुठं बोंब नाही आहे, कुठेच बोंब नाही. आणि आमच्यासाठी ह्या तुटपुंजा योजना आणतोय, दुर्लक्ष करण्याचं काम करतोय आपण अध्यक्ष महोदय. हे ह्या 100 कोटी अध्यक्ष महोदय, 100 कोटीहून अधिक कर्ज असलेल्या कंपन्या कोणाच्या आहे, कोणाला त्यांनी हे केलं, हे तर आम्ही हद आहे. उद्धव साहेब जेव्हा मंत्री महोदय होते तेव्हा 196 दिवसाची सवलत आपण टोल फ्रीला दिला पत्करावाल्याला. 196, कारण कोरोना काळात उत्पन्नाची घट झाली म्हणून. गरीब आहे ना हे टोलवाले, एवढ्या गरीब लोकांले 196 एका दिवसाला 1 कोटीचं उत्पन्न आहे. 196 कोटी माफ केलं आम्ही. अरे कोरोना काळात कोणाला बदला दिला आपण? सगळ्याचेच उद्योगधंदे थंडे पडले, सगळ्यांनाच नुकसान झाला. पण काय मेहरबान सरकार आहे, तुम्ही 196 दिवसाची सवलत देऊन दिली. आम्ही बोंबलून थकून जातो, पण तुम्ही आम्हाला काही देण्याचा विचार करत नाही अध्यक्ष महोदय. आता विजयभाऊनं मार भाषण केलं, हमीभाव द्या, हमीभाव द्या. स्वामीनाथन तुम्ही 2004 मध्ये स्थापित केला, 2006 मध्ये पूर्ण केला. काँग्रेसमध्ये ही मर्दांगी कहाणी आली. का बरं मान्य केला नाही तुम्ही स्वामीनाथन? अरे या देशामध्ये कर्मचारी अधिकाऱ्याचा 7वा वेतन आयोग मान्य केला आपण, एकापासून तर 7 पर्यंत केले. आता 8वा आयोग मान्य करण्याची तुमची तयारी आहे. आमचा स्वामीनाथन धूळ खात का पडला हा काँग्रेसवाल्यांसाठी मला सवाल आहे. अध्यक्ष महोदय, 2003 मध्ये धानाचं राज्य सरकारनं शिफारस केली 850 रुपयाची 2003 मध्ये. हमी भावचं बोलतोय, जे आमचे विजय भाऊ बोलत होते त्याच्याबद्दल बोलतोय. 850 रुपये. केंद्रानं किती भाव केले? 15% नफा धरून भाव भेटत नाही जाधव साहेब, 15% नफा नाही, लॉस मध्ये विकावं लागतं आम्हाला. हे काँग्रेसमध्ये होतं आणि भाजपमध्ये तेच होतंय. बदललं काय तुम्ही? कुठे गेली तुमची मर्दांगी? अध्यक्ष महोदय, 850 राज्यानं शिफारस केली 2003 मध्ये आणि केंद्रानं जाहीर केले 360, 500 रुपयाची तफावत. मग 15% नफा धरून भाव कुठं भेटला अध्यक्ष महोदय? घाट्यात विकावं लागतं. हेच धानाचं आहे. तुरीमध्ये तेच झालं, 1300 रुपये कमी भावानं अध्यक्ष महोदय तूरमध्ये. 2003 वाचून दाखवतोय अध्यक्ष महोदय. 1869 राज्यानं शिफारस केली, 1869 भाव 15% नफ्यानं भेटले पाहिजे. 15% नफा जर माझ्या शेतकऱ्याला भेटायचा असेल तर अध्यक्ष महोदय, केंद्रानं हमीभाव जाहीर करताना 1869 भेटले पाहिजे. पण केंद्रानं जाहीर केलं जेव्हा काँग्रेसचं राज्य होतं आणि तेव्हा त्यांनी जाहीर केलं 500 रुपये. 1300 रुपयाचा घाटा एका क्विंटल माग आहे. तुम्ही 6000 देता म्हणता, लुटता किती? तुमच्या बजेटमध्ये आमच्यासाठी ठेवलं किती? टाटा बाटा वाटा कुठं आहे? ते गाणं आमच्या विदर्भातल्या एका कवीनं लिहिलं होतं. टाटा बाटा सांगा आमचा वाटा कुठं आहे? वाटा कुठं आहे अध्यक्ष महोदय? 3 लाख अधिकारी कर्मचाऱ्यासाठी 3 लाख कोटी खर्च करतो 20,000 कर्मचाऱ्यासाठी, 20,000 कर्मचाऱ्यासाठी. आणि आमच्यासाठी तुम्ही फक्त 45,000 कोटी दिले. तुम्ही या योजना वाचून दाखवले ना अध्यक्ष महोदय.
नमो शेतकरी, पीक विमा, गोपीनाथ मुंडे अपघात योजना, महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी, नानाजी देशमुख योजना, बाळासाहेब ठाकरे कृषी सिंचन प्रकल्प, शेती ऊर्जा, 30,000 कोटी पकडा. आज 4-5 कोटी शेतकऱ्यासाठी तुम्ही 25,000 कोटी बजेटमध्ये ठेवताय आणि 20 लाख कर्मचाऱ्यासाठी तुम्ही 3 लाख कोटी ठेवताय. त्या अपंगाला 5% कर्ज आम्ही पाहतो निधी ठेवला पाहिजे, तुम्ही देतच नाहीये. 1,000 कोटी ठेवले. कायदा काय म्हणतं, बजेटच्या 5% खर्च दिव्यांगांसाठी झाला पाहिजे, 25,000 कोटी भेटले पाहिजे. नाही देत अध्यक्ष महोदय. आता केंद्र सरकारनं अध्यक्ष महोदय शेवटचे भाव असतो. अध्यक्ष महोदय, काँग्रेसच्या राज्यात तेच होतं आणि बीजेपीच्या राज्यात सुद्धा तेच आहे, काही वेगळं नाही आहे. आणि मला लोक अपक्ष याच्यासाठी निवडून देतं का तू बोलला तरी पाहिजे, कारण सगळे पक्षासाठी बोलतोय. मला तर शेतकऱ्यासाठी बोलायला लागेल का नाही अध्यक्ष महोदय. आणि म्हणून 2022 मध्ये 2021-22 सांगतोय, 2022-23 तर भावच जाहीर केले नाही. 2021 मध्ये 4,019च्या भावाची शिफारस केली धानाची. 4,000, 15% नफा धरून. भास्करराव तुमच्या भागात धान होते आणि इकडे गडचिरोलीला होते. सगळे कोकणी लोक आहे बिचारे, सगळे शेतकरी प्रचंड मेहनत करतोय. टोंगाभर पाणी जेव्हा पाय जमिनीत जातं तेव्हा ते धान उत्पादन होतंय. 4,019 केंद्रानं जाहीर काय केलं, 1940 कितीचा फरक आहे, 2,000चा फरक आहे अध्यक्ष महोदय. आता तुरीचे भाव 6,750 आणि केंद्रानं जाहीर केले 5,000, 1,700 रुपयाचा फरक आहे अध्यक्ष महोदय. एका क्विंटल मागे 1,700, एका एकरामध्ये 10 क्विंटल तूर पकडली तर आम्ही जर पकडलं अध्यक्ष महोदय तर 20,000चं नुकसान झालं. 6,000 तुम्ही सन्मान निधी का देताय, काय गरज आहे भीक द्यायची. आमचे तुमच्याकडे आहे, किती लुटायचं तुम्ही. लाज वाटत नाही असा शब्द वापरता येत नाही, पण मला लाज वाटते ना अध्यक्ष महोदय. त्याचं काय अध्यक्ष महोदय, सोयाबीनचं 6,234 2021 मध्ये राज्य सरकारनं शिफारस केली, मेनी केली अध्यक्ष महोदय 6,234 आणि केंद्रानं जाहीर केले 3,950. 3,000चा फरक आहे सोयाबीनचा. सोयाबीनचं तर अध्यक्ष महोदय आम्ही जेव्हा 2021ला आम्ही जेव्हा आयात शुल्क 35% लावलं तेव्हा आमच्या मे महिन्यात सोयाबीनले भाव होतं 8,150. ते आमचे विजय भाऊ म्हणत होते का भाव वाढले, 6% वाढले नाही, कमी झाले. अध्यक्ष महोदय, मे महिन्यात 8,150 तेव्हा तेलावर आयात कर लावला होता आपण 35% आणि जसा आयात कर कमी केला अध्यक्ष महोदय तसे भाव झाले मे महिन्यात 2024 मध्ये 4,600. आम्ही तेल आयात केलं, भाव पाळण्याचं षडयंत्र आखलं, खाणाऱ्याचा विचार झाला, पिकवणाऱ्यावर तलवार चालवण्याचं काम केलं सरकारनं. आम्ही चूप बसतो कारण आम्हाला तिकीट पाहिजे, तिकीट नाही दिली तर आम्ही निवडून येत नाही. पण तो मत मारणारा हे पाहत नाही, त्याच्या जेव्हा डोक्यात हे येईन ना तेव्हा तिकीट नाही देणार, दणके देणार. अध्यक्ष महोदय हे बाजारपेठातल्या कांद्याचं भाव. आता कांद्याचं काय केलं अध्यक्ष महोदय, नाफेडनं कांदा खरेदी केला. अर्धा अधिक चौकशी करा, नाफेडनं अर्धा अधिक कांदा हा व्यापाराचा खरेदी केला अध्यक्ष महोदय. काय परिणाम झाले अध्यक्ष महोदय, म्हणजे नाफेड घुसलं भाव समांतर ठेवण्यासाठी, भाव कमी नाही झाले पाहिजे म्हणून नाफेडनं हस्तक्षेप केला, पण परिणाम उलटे झाले अध्यक्ष महोदय. नाफेडचा कांदा देशांतर्गतच्या बाजारपेठमध्ये विकला तेव्हा निर्यात बंदीमुळे नाफेडमुळे बाजार पडला. बाजार वाढायला पाहिजे नाफेडनं, पाळला तो नाफेडनं. प्रचंड भ्रष्टाचार. शेतकऱ्याचा कांदा राहिला, व्यापाराचा कांदा आपण घेतला आणि मग तुमचे खासदार पडले तिकडे अध्यक्ष महोदय. यावेळेला आनंद वाटला का शेतकऱ्याच्या विषयावर शेतकरी मत मारायला सुरुवात झाली. अब आएगी मजा. आता हिरवा निळा भगवाने भाव काय दिले सांग, दिले नसेल तर नका मारू मत, नाही देणे का मत उसको. बाजार भावापेक्षा नाफेड कमी भावानं भाव देतं अध्यक्ष महोदय. तर बाजार भाव कुठं कांद्याचे ना आम्ही काय भाव देतो, म्हणजे नाफेडला हस्तक्षेप करायला सांगितलं आणि नाफेडच जर कमी भाव देत असेल तर अध्यक्ष महोदय हे काही खरं नाही आहे. कांदा महाबँकचा चांगला प्रस्ताव मुख्यमंत्री महोदयाला आम्ही दिला होता, त्याची सुरुवात झाली, पण त्याची अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही अध्यक्ष महोदय. भाजीपाला आणि कांदा जे काही आहे याच्यावर एक धोरण आणलं पाहिजे अध्यक्ष महोदय.
नाही, मी थोडंसं बोलतोय 2-3 मिनिट. अरे आम्ही दोघं जण आहे, राजकुमार जी है ये तो इनका भी मेरे को दे दो थोड़ा सा. परत येते. अध्यक्ष महोदय, काय हा कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या बाबतीत किंवा भाजीपाला आता थोडेसे भाव जर वाढले अध्यक्ष महोदय, एखाद्या तुम्ही सांगा सिमेंटचे भाव वाढले नाही का अध्यक्ष महोदय? वाढले ना भाव. लोखंडाचे भाव वाढले, कुठे बोंबाबोंब होतं? मग आम्ही जे पिकवतो त्याचे भाव वाढल्यावर लगेच त्याच्यावर नियंत्रण आणण्याचा तुमचा जो प्रयत्न होतो ना, ही खरी हरामी आहे आणि ही हरामी थांबली पाहिजे अध्यक्ष महोदय. याच्यामुळे अध्यक्ष महोदय तुम्हाला अध्यक्ष महोदय डिक्शनरीच्या बाहेरच्या म्हणाल तर शेतकरी अध्यक्ष महोदय यांचा अभिमन्यू पवार म्हणतोय का शेतकऱ्याच्या बाजूने बोलू नका, आणि तो शब्द वापरला तर शेतकऱ्यांना मत देणार नाही. लक्षात घ्या, हे तुमचा रेकॉर्डवर घ्या. तुम्ही याच्यावर नका घेऊ, पण याच्या भागातला शेतकरी रेकॉर्डवर घेतल्याशिवाय राहणार नाही. मी त्याच्या विरोधात प्रचार केल्याशिवाय राहणार नाही. अध्यक्ष महोदय, इकून तिकून आम्ही तुम्ही काय सांगितलं का जोडधंदा करा, म्हणजे काय म्हणता, गाय घ्या, अधिक काय म्हणते म्हशी घ्या किंवा कोंबड्या पाळा, बकऱ्या पाळा. आता दुधाचे भाव पडले. आम्ही 5 रुपये अनुदान दिलं अध्यक्ष महोदय आणि 10 टन दुधाची भुकटी आम्ही आयात केली. हे काय प्रकार आहे? एक पहिले आपण एका हाती लाडू द्यायचा आणि दुसऱ्या हाती अशी कानपडीत मारायची का रक्तच काढायचे? तुम्ही 10 लाख टन दूध पावडर आयात करा तर दुधाचे भाव राहणार कसे अध्यक्ष महोदय? याचं काही चिंतन मंथन करणार का नाही? आम्ही याच्या विरोधात बोलणार का नाही अध्यक्ष महोदय? कुक्कुट पालनचा धंदा सुरू करतोय गावातले बेरोजगार बिचारे, आणि त्याच्यावर एवढा कर आकारला जातं ग्रामपंचायत का उद्योग म्हणून. तो शेतीचा जोडधंदा आहे अध्यक्ष महोदय. आणि मग त्या कुक्कुट पालनवर जे कर आकारतो आपण, ते आपण माफ केले पाहिजे. कुक्कुट पालन मध्ये जे काही गाईडलाईन भारत सरकारने दिली त्यानुसार कुठलेही व्यवसाय अध्यक्ष होत नाही. सौर ऊर्जाचे 90% सबसिडी आपण कुक्कुट पालन कल्पना आपण खरं तर दिली पाहिजे अध्यक्ष महोदय. आता पाहतोय आपण क्रिकेटवाल्याला किती पैसे दिले, काय जिंकून आणलंय असं वाटलं भारतच जिंकला काय? भारतातली क्रिकेट टीम जिंकली, भारत कुठे जिंकलाय? भारतीय क्रिकेट टीम जिंकली चव्हाण साहेब, भारत नाही जिंकला ना. पण तुम्ही तर असं दाखवलं का बस आता आपलं सगळं काही सोबत झालं, एक दुसरा प्रदेशच आपल्या ताब्यात आला. किती कौतुक करताय. आणि मग आम्ही सांगतोय अध्यक्ष महोदय, आंतरराष्ट्रीय 25 खेळाडू त्यांनी चीनच्या 2019च्या चीनच्या 9 खेळाडूंना सुवर्ण पदक आणले, कांस्य पदक आणले, रौप्य पदक आणले. अध्यक्ष एक माणूस नाही गेला हो त्याच्या घरी, सरपंच गेला नाही. म्हणजे ज्यानं भारताचं नाव उज्ज्वल केलं, जिधर बम उधर हम, बीजेपी झाल्यानंतर जहां सब लोग दौड़ते हैं उसके साथ सरकार भी दौड़ने लगती है. हे काय प्रकार आहे अध्यक्ष महोदय? आमचा बाप या धुऱ्याहून त्या धुऱ्यावर हजारो रन आयुष्यात काढतं, त्याची मोजणीच होत नाही रनाची. त्याचं रन कोण मोजणार आहे अध्यक्ष महोदय? हे जे सुवर्ण पदक घेणारे माझे दिव्यांग बांधव अध्यक्ष महोदय, 2 पाय नाही आहे तरी सुवर्ण पदक आणलेलं आहे, त्याच्या घरी कोणीच गेलं नाही हो. असा दुजाभाव का करता अध्यक्ष महोदय? आणि दुसरं शेवटचं, कारण तुम्ही आता बेल वाजवणार आहे त्याच्यानं मी आवडतं घेतो अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, पिंपळखुटा गाव आहे हिंगोलीचं, तुम्हाला गंमत पहा शेतकऱ्यासोबत कशी होते. शेवटचं सांगतो अध्यक्ष महोदय, एसडीएम कृषी खात्याचा बेजबाबदारीने कशा पद्धतीने सर्वे केला, कशा पद्धतीने पैसे घेऊन त्याच्या झाडाच्या मोजण्या केल्या जाते. सीताफळाचं योगाजी लक्ष्मण खंदारे नावाचा शेतकरी आहे, यानं थोडेसे पैसे दिले. सीताफळ त्याचं 1200 फूट उंचीचं सीताफळाचं झाड दाखवलं याच्यात, 1200 फूट. म्हणजे त्यानं कुठलं आणलं काय माहिती, स्वप्नातलंच झाड दिसतं मला तर हे अध्यक्ष महोदय. 1200 फूट. ज्यानं पैसे दिले नाही त्याचं 6 वर्षाचं झाड एकही फूट दाखवलं नाही. हे जे काही आम्ही 7वा वेतन आयोग दिल्यानंतर जे काही अधिकारी कर्मचाऱ्याचा जो भोग आम्हाला भोगावं लागतं याच्यावर. बरं, ह्या सभागृहात भाषण किती काही करा, कोणी लिहित नाही, कोणी वाचत नाही, मंत्री त्याच्यावर पाहत नाही. खड्डे पडो का खड्ड्यात मंत्री जाओ, काही संबंध नाही त्याचा. अध्यक्ष महोदय, पहिले या सभागृहाचा धाक होता अध्यक्ष महोदय, इथं बोललं म्हणजे ते यंत्रणा खालची धावत होती. आता आम्ही धावतो, यंत्रणा धावत नाही. हा म्हणजे तुम्ही तालिका अध्यक्ष आहे, त्या पंढरपूरच्या बाजूने आले,
थोडंसं विठ्ठलाचं उग्र रूप दाखवा ना तुम्ही, काढा कुठेतरी काही. अध्यक्ष महोदय, ते उमेदच्या बचत गटाचे लोक इथं आलेले आहे, त्यांचं इतकं वर्षाचं काम आहे, गाव फेरी करतं वगैरे, बांधणी, बेरोजगारी, संधी उपलब्ध करून देण्यात याव्या, त्यांच्या बाबतीत पण आपण विचार केला पाहिजे अध्यक्ष महोदय. आणि पत्रकार मला लोक भेटले, म्हणे बच्चू भाऊ तुम्ही एवढं बोलता, तर पत्रकाराचं तर इतके वाक्य आहे, ते कॅमेरेवालेला पगारच नाही भेटत हो. हे जे मीडियावाले आहे ना, जिथून ते ब्रेकिंग न्यूज दाखवते, त्यांना किमान 1 लाख रुपये महिना पडतं आणि कॅमेरावाल्याला 15,000. जो पूरे देश को बताते हैं वही अन्याय होता है. शेवटच्या घटकातल्या माणसालाच कापल्या जातं इथं, बडी त्याचा कानपिडी. अध्यक्ष महोदय, या पत्रकारासाठी सुद्धा आपण एक निर्णय घेतला पाहिजे. NRHM अंतर्गत जे डॉक्टर काम करतात त्यांना 5 लाख रुपये महिना आहे आणि रेग्युलर डे डॉक्टर काम करतं त्याला 75,000 रुपये महिना आहे. कसं काम करणार आहे अध्यक्ष महोदय? कशी अवस्था होणार आहे? म्हणजे एकाच ठिकाणी एकाच हॉस्पिटलमध्ये काम करा, NRHM जर काम करत असाल तर 5 लाख आणि इकून तुम्ही रेग्युलर काम करून तर 75,000. या सगळा मला वाटतं विरोधाभास आहे अध्यक्ष महोदय. मला अपेक्षा आहे सगळ्या सरकारकडून, आणि काँग्रेसवाले आज बोलले तर बरं वाटलं, विजय भाऊ शेतकऱ्यावर बोलत होते, हमी भावावर बोलत होते, पण जेव्हा सरकार असतं तेव्हा ते विसरूनच जाते, त्याच्यावर बोलत का नाही. म्हणून त्यांच्याकडून अपेक्षा आहे का, बरं वाटलं आता का त्यांनी हमी भावावर बोललो, म्हणजे उद्या मी ते राखून ठेवन आणि ते सत्तेत आले तर सांगन त्यांना का तुम्ही सत्ता नव्हती तर शेतकऱ्याचा पुडका आला होता, आता सत्ता आली तर मग आता हा पुडका जाऊ नका देऊ, एवढ्या सगळ्या पक्षाकडून अपेक्षा करतो.